नमस्कार मंडळी, मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आहे मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार जो माझा राहिला होता. तर सकाळी उठल्या पहिला सगळं आवरून घेतलं आणि पहिला देवपूजा करून घेतली, कारण नंतर मला संध्याकाळी सगळं जेवणाची सुद्धा तयारी करायची होती. आज आहे ना शेवटचा गुरुवार आहे, पण हा पौष महिन्याला कारण शेवटच्या गुरुवारी जो चौथा गुरुवार होता तेव्हा आम्हाला थोडं प्रॉब्लेम आला होता ना, त्याच्यामुळे मग आम्ही तो गुरुवार केला नाही. तर आज मी चौथा गुरुवार जो आहे तोच गुरुवारचा माझं उद्यापन आहे आणि यांचा पण उपवास आहे. तर आता सकाळी सकाळी इकडे बघा त्यांना नाश्त्यासाठी म्हणजे मखाना हा उपवासासाठी चालतो, म्हणून हा छान भाजून, तुम्हाला तर माहिती आहे मी रोस्ट करून बटर वगैरे लावून तो म्हणजे बटर वगैरे टाकून छान रोस्ट करून देते त्यांना खायला. आणि इकडे मला आणि दिशांसाठी चहा बॉईल होतोय, शिवाय इकडे हा आवळ्याचा रस बनवते कारण उपाशी पोटी रोज सकाळी आवळ्याचा रस पितात तो. आणि काय आता आपण नेहमी उपवास आहे म्हणतात साबुदाणा त्याची खिचडी किंवा वडे हे अजून ठरलेलं नाहीये, पण दिशांचं चाललंय की मला वडेच पाहिजे. तर आता हे सगळं करते आणि माझ्या आता जस्ट पूजा झालेली आहे. तुम्ही मला का आईचा अवतार, तर सकाळी उठल्यापासून सगळं आवरून घेतलं आणि मग पूजा करून घेतली कारण 12च्या आधी पूजा करायची होती. तर पूजा झालेली आणि आता हे रस करते आणि मला मुलींसाठी आज मुली पण पूजायच्या किंवा लेडीजना सुद्धा हळदी कुंकू द्यायचंय. ते सगळं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मग चला त्यांना आवळ्याचा रस बनवून बघा. माझा छोटा गोरीला कारण ह्याने ब्लॅक घातल्या म्हणून हा गोरीला, आणि आज क्रिसमस आहे ना, ह्यांना सुट्ट्या पडल्या तर हे असं चालू, सुट्टी असलेला की असं असतं वैताग मला नुसता. उठ माझा पाय काढ, तू वेडा झाला का, तुला सगळे हसणार की हा बॅड बॉय आहे म्हणून. या दोघांची ना सुट्टी असली की असाच यांचा राडा असतो, मस्ती मस्ती मस्ती. एक मला झेलत नाही त्याच्यामध्ये ही एक. ए देवापाला पाय लागेल दिशा, मी फटकावे ना, तो दुसरं काय करणार नाही. मी तुला मागाशी सांग, तू चप्पल घालून खाली जा. हो खाली खाली होचार. ए माझा हे अंगठात निघालेलं. तर आज आहे गुरुवार. गुरुवार म्हटलं तुम्हाला तर माहिती आहे आपण कुठे जातो, तर आम्ही चाललेलो स्वामींच्या मठामध्ये. तर सृष्टीसुद्धा आहे. तर आता आम्ही निघतोय कारण सृष्टीला मी घेणार आहे माझ्या गाडीवरती, दिशांना जाणार आहे त्याच्या बाबांसोबत. हिला पण आज सुट्टी आहे, आज क्रिसमसचं वेकेशन आहे ना, यांना 2 तारखेपर्यंत सुट्टी आहे. मुलांची तर काय मजाच चालू आहे बाबा. कारण शाळेचे दिवस आठवतात का, आम्हाला पण सुट्टी असायची, पण आम्ही कसं महापालिकेच्या शाळेमध्ये आम्हाला एकच दिवस सुट्टी असायची. तर हे बघा दिशांचे बाबा इथे वेट करत आहेत आणि आता मी आता माझी गाडी घेते. ओ घराची चावी आहे ना त्याच्यामध्ये, मी नाही घेतली. हो सृष्टीकडे दिलाय ना, गाडीची आणली मी घरची. हां तर मग चला दिशांक चल बाबाकडे बस. हो बघा तरी सुट्टी ना आज. तर आता हे 2 जण बसत आहेत आणि आता आम्ही येतो. तर आता आपण आलेलो आहे मठामध्ये. हे 2 जण बघा, ते आमच्या इकडचं आपटेवाडीचं मठ आहे. चप्पल काढतात दिसांकडे. स्वामी समर्थ. मठातून आल्यानंतर आहे ना, मी तुम्हाला बोललेले का साबुदाणे भिजवले, तर साबुदाण्याचे मी वडे बनवले आणि मग ह्यांना आणि रताळे सुद्धा उकडले होते.
ते खाल्ले पिल्ले आणि मग नंतर थोडीशी घरातली कामं जी ती केली आणि आता हे संध्याकाळचं जेवण करते. म्हणजे मुलींना मी जेवणासाठी बोलवलं ना, तर त्यासाठी मी ना छोलेची भाजी वगैरे तुम्हाला मी दाखवते. पण आता कसं 2 मुली आधी म्हणजे त्यांना मी बोलवलं तर 7:30ला मला उशीर झाला, तर त्या येऊन बसल्या. त्यांना म्हणले पटापट पुऱ्या करते आणि मग तुम्हा लोकांना मी पूजायला घेते. तसं मी 8चं टायमिंग सांगितलं, पण ह्या दोघीजणी मला खाली भेटल्या ना, मी दिशांगला खाली खेळायला सोडायला गेली तेव्हा. आणि त्याच्यामुळे दिशांग माझा चांगला पराक्रम करून आलाय. म्हणजे त्याला मी सांगितलं की मी जिथे उभी असते आमची गॅलरी, तिथं खालीच खेळ म्हणून बॅट बॉलनी. पण तो हिरो इतका हुशार आहे ना, जशी मी वरती आली तसं हा दुसरीकडे तिकडे खेळायला गेला पाठीमागे आणि छान मस्तपैकी ढोपरे पुढे फोडून आलाय. तर तो एवढा रडत होता की त्याच्या रावण्या करत 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 त्याच्यामध्ये माझा 1 तास वाया गेला. की तो म्हणतो की मला खूप दुखतंय, खूप दुखतंय, तू माझी काळजी नाही घे, तू जेवणामध्ये लागलीस. मग जेवण ठेवलं बाजूला मी. तर आता बाकी सगळं झालंय. म्हणजे मी आज जेवणामध्ये पुलाव बनवलेला आहे. आपला हा पडला म्हणून साधा असाच पुलाव केला आहे. छोलेची भाजी केली आहे, बटाट्याची भाजी, पुरी आणि अजून पापड तळायचे. आणि अजून मी साडी नाही घातली. एक ताई आलं होतं, त्यांनी सुद्धा हळदी कुंकूला बोलवले. त्यांना मी म्हटलं मुलींचं सगळं झाल्यानंतर मग मी सावकाश येईन म्हटलं. आता या पुऱ्या आपला पटापट लाटून झाल्या, त्या तळून घेते. मी कसं करते, चपाती आणि पुरी आहे ना कट्ट्यावरतीच लाटते. कारण कसं मी पीठ मळायच्या आधी कट्टा धुवून घेते. म्हणजे स्वच्छ साबणाने घासते, तो व्यवस्थित धुते, मग पुसते आणि मग त्याच्यानंतर करते. मग तुम्हाला असं वाटतं की काय हा खेळासाठी प्रकार. इकडे हा देवांश आहे, तो दिशांचा मित्र आहे. आणि ते दोघांचे थोडी भांडण झाले होते, ते दोघं जण इकडे सॉर्ट आउट करताय. या दोघांचं कसं आहे, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं झालेलं आहे. थोडा वेळ भांडतात पण नंतर एकत्र पण होतं. तर त्यांचं इकडे भांडण चाललं, त्याचासुद्धा मी तो व्हिडिओ घेतला. पण माझा जो माईक लावला होता तो म्यूटवरती गेला, त्याच्यामुळे ह्यांचं ते संभाषण जे चाललं होतं ते तुम्हाला काय ऐकवता नाही आलं. पण दोघांच्या रिॲक्शनवरून तरी तुम्हाला कळत असेल की ह्यांचं भांडण सॉर्ट आउट करतं की तू कुठे गेला, मी कुठे गेला. तर मी हे सगळं ऐकून मला खूप छान वाटत होतं की हे भांडतायत पण आणि शिवाय लगेच एकत्र पण येतात. थोडा वेळ ह्यांचं चालू होतं. मग इकडे मी आली. म्हटलं ठीक आहे. आता दिशांगचं कसं होतं, जरा कोण काय बोललं की लगेच दिशांग भांडायला म्हणजे चिडचिड करतो. त्याला अजून अशी सवय नाही ना असं मुलांमध्ये जायला. तर देवांशिवाय त्याला करमत नाही. आता दोघांचं भांडण मी सॉर्ट आउट करून दिलं आहे. आता बघूया पुढे ते कसे करतात. तर आज कन्यापूजनसुद्धा होतं ना, शेवटचा गुरुवार होता. शिवाय मला हळदी कुंकूसुद्धा करायचं होतं. मग ते मुलीसुद्धा त्यांच्या भांडणाचा आनंद घेत होते, ते बघतायत. आणि इकडे मग आता मुलींना मी पूजून वगैरे घेतलं. नेहमी जसं आपण नेहमी कन्यापूजन करतो त्या पद्धतीमध्ये मुलींना मी इकडे हळदी कुंकू वगैरे दिलं. शिवाय एक मुलगासुद्धा लागतो, तर मी देवांशला बोलवलं होतं. आणि मग दिशांगसुद्धा मला थोडं बरं नव्हतं, तरी पण मग दिशांग बोलला की मी बसतो. आता मगाशीच बघा त्याच्याशी भांडत होता आणि आता त्याचीच कळ काढतो बिचारा देवांश. दोघांचं पण सेम आहे. दोघं पण बिचारे नाहीत ना, दोघं खूप भांडण करतात आणि एकमेकांशिवाय राहत नाही. तर दिशांगला बसता येत नव्हतं, तरी पण दिशांग मी देवांना तसेच बाजूला बसणार मला सांगून गेला होता. तर ते मुलींसाठी मी ते फूल होतं अष्टरचं फूल, जे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये याला खूप जास्त महत्त्व असतं. आणि एक केळं दिलं होतं. आणि शिवाय सुवासिनी असं काही नाही, पण वाण देतो त्याप्रमाणे मी आज हे आलं, ते मेहंदीचे कोळ. दरवेळेस हेअरबँड, हातातलं ब्रेसलेट वगैरे असं काही नाही काय आणते. तर यावेळेस म्हटलं तर सणवारसुद्धा आहे, तर मुले छान मेहंदी वगैरे काढते. म्हणून इकडे ज्या 7 कन्या आहेत त्यांचं मी कन्यापूजन करून घेतलं. आता कन्यापूजन झाल्यानंतर मी ते मुलींसाठी जेवणासाठी पण ठेवलं होतं. तर म्हटलं लहान लहान मुली कसं आजकाल थोडं थोडंसं जेवतं, त्यामुळे मी त्यांना आधी थोडंच वाढलं होतं. तर मुली येते जेवत होत्या आणि दिशांगसुद्धा बघा देवाच्याच बाजूला बसला. आता हे लोक जेवल्यानंतर मग मुली गेल्यानंतर मग मी हळदी कुंकूसुद्धा करून घेणार आहे.
तर असा हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा आपला मार्गशीर्ष उद्यापनाचा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपण व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून कसं तुम्हाला आपले येणारे व्हिडिओ पाहता येतील. तर अशाच नवीन व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.